एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं राजकारण मोहिते पाटील बोले आणि जिल्हा आले अशा पद्धतीनं चालत होतं, परंतु कालांतरानं मोहिते पाटील यांच्या पाठीशी असणारं वलय कमी झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी अचानकपणे भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाची जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढली. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार व्हायचं असल्यानं भाजपानं मोहिते पाटलांचं तिकीट डावलल्यानं मोहिते पाटलांनी अखेर पुन्हा एकदा जुनं ते सोनं याप्रमाणे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतल्यानं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गट सक्रिय झाल्याचं दिसून आलंय. आपले जुने सहकारी अनगरकर म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजन पाटील यांची भेट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी घेतल्यानं राजकीय खळबळ माजली. राजन पाटील यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं असलं तरी या भेटीत नेमकं काय शिजलं आणि कुणाचं भाजलं आणि कुणाचं वाजलं यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून विजयदादा राजन मालकांना कोणता कानमंत्र देऊन गेले अशी चर्चा मात्र राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होती.